सन्माननीय सभापती महोदया, मी आपला आभारी आहे. किमान आपण तरी माझं ऐकून घेतलं, घ्यायची संधी दिली. आपण म्हटलं की तुम्ही सभागृहात आहे, बोला. सन्माननीय सदस्य हेमंत पाटील साहेबांनी, सन्माननीय सदस्य विक्रम काळे सरांनी जी घटना कथन केली, मला थोडासा आपला वेळ हवा आहे. कारण मला काय वाटतंय की आपला तुम्ही मला सारांशाने मुद्दा सांगा. सारांशाने आपल्या दुपारच्या चर्चेत असतं तर अजून सविस्तर चर्चा झाली असती. मी आपल्याला एकच म्हणेन की थोडासा वेळ द्या. सन्माननीय सभापती महोदय, मी 40 वर्ष राजकीय जीवनात आहे. वयाच्या 20व्या वर्षी मी राजकारणात आलो. माझ्या वडिलांच्या निधनानंतर मी एका साखर कारखान्याचा चेअरमन झालो. 40 वर्षात असा अनुभव मला राजकारणामध्ये आमच्या जिल्ह्यात, राज्यात कधी आला नव्हता. एवढा वाईट, दुर्दैवी अशा पद्धतीचा अनुभव मी भोगलाय. सन्माननीय सभापती महोदया, निवडणुका होतात, बहुमत, अल्पमत आपण सगळे बघतो. या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेच्या आमचा प्रीपोल अलायन्स महायुतीमधल्या 2 पक्षांचा झाला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना. आणि प्रीपोल अलायन्समध्ये आम्ही 65 जागेंच्या सभागृहामध्ये 37 जागा जिंकल्या. आणि राईट फ्रॉम दी डे ऑफ इलेक्शन, म्हणजे निकाल डिक्लेअर झालेल्या दिवशी आम्ही सांगितलं आम्ही एक आहोत, जो निर्णय घ्यायचा आहे तो आमचा प्रीपोल अलायन्स घेईल. मी तेवढा इन्सिडेंट सांगतो आता काय झाला ते, ज्याचा उल्लेख सन्माननीय सदस्य विक्रम काळे सरांनी केला. आम्ही 33 सदस्य मतदानाला चाललो. आमची बैठक एकत्र झाली, ठरलं उमेदवार अध्यक्षपदाचा कोण, उपाध्यक्षपदाचा कोण, आणि आम्ही त्या ठिकाणी निघालो. सन्माननीय अध्यक्ष महोदय, हे 2 सदस्य ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, संदीप मांडवे आणि अनिल देसाई, हे आमच्याबरोबर बैठकीला होते. ज्यांचं अपहरण झालं म्हणून सांगितलं ते बापसाहेब शिंदे, सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, आमच्याबरोबर होते. तिथं सुद्धा आमच्या बैठकीच्या ठिकाणी सन्माननीय सभापती महोदया 50 साध्या वेशातले पोलीस खाली होते. तुम्हाला अटकच करायची होती ना, आमच्या 2 सदस्यांना गुन्हा दाखल केलाय म्हणून. तिथं का नाही केली? का? 2000 शिवसैनिक तिथं होते खाली. तिथं नाही धाडस झालं पोलिसांचं आमच्या सदस्यांना हात लावायचं. मी, मान्य मकरंद पाटील, मान्य शशिकांत शिंदे आणि मान्य नितीन काका, आम्ही ह्या सदस्यांना घेऊन आबाजी आपलाच चाललाय सगळा किस्सा. मंत्री महोदय, मला याच्यावर मला एक सभापती महाराज, माझे हात जोडून विनंती आहे. म्हणजे आता या सभागृहात सुद्धा आम्ही सुरक्षित आहात का नाही असं वाटायची वेळ आली. सभापती महोदय, आम्ही चाललो 4थ्या मजल्यावर. सभापती महोदय, 10 फुटाचं अंतर होतं. ते मेटल डिटेक्टर लावला होता जिथनं सदस्य आत जातात सभागृहात, त्या मतदानाच्या ठिकाणी. ते मांडवे म्हणतायत, अरे पालकमंत्री आहेत, मला जाऊ दे मताला. सभापती महोदया, ह्या दंडाला 4 पोलीस माझ्या, हे अजून दुखतंय. ह्या दंडाला 4 पोलीस, दोघांनी कंबर आवडली माझी. अंग, सभापती महोदय, माझा अजून ठणकते. 4 दिवस झाले मी गोळ्या खातोय. मला त्या सदस्य सकट फटफटत नेलं. ह्यांचे बंधू खासदार नितीन काका पायऱ्यांवरनं त्याला खाली पाडलं. ह्यानाही ढकलत एका खोलीत नेऊन तिकडे ढकललं बाजूला. सभापती महोदय, काय 100 पोलीस साध्या वेशातले 4थ्या माळ्यावर, म्हणजे ही मोगलाई आहे का? आम्ही मंत्री आहोत, आमदार आहोत, 4 लाख लोकांच्यातनं निवडून आलेले. एवढा माजुरीपणा केला. त्या गोंधळात सभापती महोदया काय लागलं मला माहित नाही. माझ्या शर्टावर रक्त, जे सदस्य माझ्याबरोबर होते संदीप मांडवे, त्यांच्या शर्टावर रक्त. माझ्या बॉडीगार्डच्या लक्षात आल्यावर त्यानं रुमाल काढून मला दिला. मी दाबून धरलं थोडा वेळ. तोपर्यंत आमच्या दोन्ही सदस्याला पोलीस पळवत घेऊन गेले. सभागृहातून नेलं का तुमच्या? सभागृहाच्या अलीकडे त्या बॅरिक जे मेटल डिटेक्टर असते आत जायला लावलेलं, ते 5 फुटावर होतं. सभापती महोदय, मला एकच म्हणायचे सभापती महोदय, ह्या पोलिसांचं, आमची पार्टी मिटिंग होती तिथं 2000 आमचे कार्यकर्ते होते, तिथं धाडस झालं नाही. 4थ्या माळ्यावर भाजपचे सगळे कार्यकर्ते होते. भाजपचे 50 कार्यकर्ते तिथं, आमचा एक बी कार्यकर्ता सोडला नाही. आम्ही 4घच. हे मान्य मकरंद पाटील साहेब,
मी, शशिकांत शिंदे आणि खासदार नितीन काका, आम्ही चौघच होतो. मला आजही रेकॉर्डवर आणायचंय. तुम्ही 100 पोलीस होताना 10 कार्यकर्ते आमचे शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे नाही, वर येऊ द्यायला मला काय पाहिजे वाटतं होते. याला- मग कसं तुम्ही घेऊन जाता ते बघितलं असतं मला आम्ही. थांबायचं नाही ते तुम्हाला. बरोबर नाही परंतु सभापती माननीय महोदय. शंभूराज न्याय द्या देसाई, आम्हाला, न्याय. आम्ही मला कोणाकडे याच्यात न्याय मागायचा? असं इथं दिसतंय. आपल्याकडे मागणार आणि खाली मान्य अध्यक्षांकडे मागणार. मी त्यामुळे आपल्याला- माझी विनंती आहे, तो एसपी जो वागलाय ना सभापती महोदय, पूर्ण एखाद्या घरगाड्यासारखा वागलाय. त्यामुळे आपण, माझी विनंती आहे, त्याला तात्काळ निलंबित करा, बडतर्फ करा सेवेतनं. आज त्याची निवृत्त ठीक आहे. हायकोर्ट जज मार्फत त्याची चौकशी करा. हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. त्यामुळे माझी हात जोडून आपल्याला विनंती आहे, अशा पद्धतीनं मंत्र्यांवर आरेरावी करणाऱ्या, मंत्र्यांना जखमी करणाऱ्या त्या पोलीस दलाचा प्रमुख तुषार दोशी, एलसीबीचा इन्स्पेक्टर देवकर, एलसीबीचा असिस्टंट इन्स्पेक्टर गर्जे आणि त्यांच्याबरोबरचे 100 पोलीस यांच्यावर तात्काळ कारवाई करून त्याला निलंबित करा. एवढीच हात जोडून सभापती महोदय आपल्याला विनंती आहे.